रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील कातळवाडी हे गाव नकाशावर फारसं ठळक दिसत नाही, पण पावसाळ्यात त्या गावावर उतरलेलं धुकं आणि लाल मातीचा वास मात्र मनात कायमचा बसतो. डोंगर कापारीत विसावलेलं ते गाव नारळाच्या उंच झाडांनी वेढलेलं आणि प्रत्येक घराच्या मागे दाट झाडी अशी त्याची रचना होती. शहरात राहणाऱ्याला ते रम्य वाटावं, पण तिथे वाढलेल्या माणसाला त्याची शांतता कधी कधी जडही व्हायची. अनिकेत कुलकर्णी अनेक वर्षांनी त्या गावात परत येत होता. पुण्यातील IT कंपनीतली नोकरी, फ्लॅट, मित्रमंडळी आणि शहरातलं वेगवान आयुष्य यामध्ये गाव केव्हाच मागे राहिलं होतं. आई वडील गेले आणि आजोबांचा जुना वाडा वर्षानुवर्षे बंदच राहिला. शेवटी तो विकायचा निर्णय झाला आणि कागदपत्र पूर्ण करण्यासाठी अनिकेतला स्वतः गावाला यावं लागलं. ST बस घाटामधून खाली उतरत असताना खिडकीबाहेरचं दृश्य हळूहळू बदलत गेलं. डोंगर धुक्यात लपलेलं, झाडांच्या पानांवर पावसाचे थेंब चमकू लागले आणि लाल मातीचा ओलसर रंग डोळ्यात भरू लागला. अनिकेतने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि त्याला नकळत बालपणीचे काही क्षण आठवले. विहिरीजवळ खेळणं, आंब्यांच्या झाडावर चढणं आणि पावसात भिजत अंगणात धावणं. आठवणी गोड होत्या, पण त्यांच्या मागे एखादी हलकीशी पोकळीही जाणवत होती. जणू काही एक प्रसंग पूर्ण आठवत नव्हता. बस कातळवाडीत थांबली तेव्हा संध्याकाळ झुकू लागली होती. गावात फारशी हालचाल नव्हती. 2-3 माणसं चहाच्या टपरीवर उभी होती. अनिकेतने आपली बॅग खांद्यावर घेतली आणि वाड्याकडे चालू लागला. पायाखाली ओलसर चिखल, बाजूला पाण्याने भरलेली चर आणि दुरून ऐकू येणारा बेडकांचा आवाज. सगळं तसंच होतं, फक्त तो बदलला होता. कुलकर्ण्यांचा वाडा गावाच्या टोकाला होता. उंच कौलारू छप्पर, मोठं लाकडी दार आणि अंगणाच्या मध्यभागी जुनी दगडी विहीर. दारावर कुलूप होतं. अनिकेतने किल्ली काढून कुलूप उघडलं तेव्हा एक जुना बंदिस्त वास बाहेर आला. धुळीचा, ओलसर लाकडाचा आणि विस्मृतींचा. आत पाऊल टाकताच त्याला घराची शांतता जाणवली. भिंतींवर कोळ्यांची जाळी, लाकडी फळ्यांवर धुळीचा थर आणि छतावरून टपकणारे पाण्याचे थेंब. त्याने खिडक्या उघडल्या. थोडा प्रकाश आत शिरला, पण घर अजूनही अंधारातच होतं. जणू ते घर त्याच्या परतीची वाट पाहत होतं. माडीवरच्या खोलीत त्याला एक मोठी वस्तू पांढऱ्या कापडाने झाकलेली दिसली. कुतूहलाने त्याने कापड ओढलं आणि समोर एक मोठा पितळी चौकटीचा आरसा उभा राहिला. चौकटीवर नागनागिनींचं कोरीव काम होतं आणि काच अजूनही अखंड होती, जरी तिच्यावर धुळीचा थर चढलेला होता. अनिकेतने हाताने ती धूळ पुसली आणि स्वतःकडे पाहिलं. पहिल्या क्षणी त्याला काही विचित्र वाटलं नाही. त्याचं प्रतिबिंब तसंच होतं, थोडं थकलेलं, थोडं गोंधळलेलं. पण तो जरा वेळ स्थिर उभा राहिला तेव्हा त्याला असं जाणवलं की प्रतिबिंबाच्या डोळ्यात काहीतरी वेगळं आहे. जणू ते त्याच्याकडे नाही, तर त्याच्या मागे कुठेतरी पाहत आहे. तो पटकन वळला. खोली रिकामी होती. तो पुन्हा आरशात पाहू लागला. यावेळी सगळं सामान्य दिसत होतं. गावातल्या अंधाऱ्या खोलीत असा भास होणं साहजिक. अनिकेत स्वतःशीच म्हणाला. तरीही त्याने आरशाकडे पाठ करून उभं राहणं टाळलं. माडीच्या कोपऱ्यात त्याला एक जुनी ओलसर वही दिसली. कागद पिवळे पडलेले, कडा वाकलेल्या. पहिल्या पानावर आजोबांच्या ओळखीच्या अक्षरात लिहिलेलं होतं, प्रतिबिंबावर विश्वास ठेवू नको. अनिकेतच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याने पुढचं पान उलटलं. काही नोंदी तारखांसारख्या लिहिलेल्या होत्या, पण शाई पुसट होती. एका ठिकाणी मात्र शब्द स्पष्ट दिसत होते. तो पुन्हा दिसला. अनिकेतला हसू आलं. आजोबा शेवटच्या काळात थोडे विचलित झाले असतील, तो मनात म्हणाला. गावातल्या एकाकी आयुष्यात मनावर परिणाम होणं नवीन नव्हतं. तरीही त्या वाक्याने त्याच्या मनात एक लहानसा काटा रोवला. संध्याकाळ अधिक गडद होत गेली. अंगणातली विहीर अंधारात हरवू लागली. अनिकेतने खाली येऊन दिवा लावला. घरात पसरलेली शांतता जड होत चालली होती. तो पुन्हा माडीवर गेला आणि आरशाकडे एक कटाक्ष टाकला.
यावेळी त्याला त्याचं स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. पण त्याला असं क्षणभर वाटलं की प्रतिबिंबाने पापणी थोडी उशिरा मिटली. तो स्थिर उभा राहिला. पुन्हा पाहिलं. सगळं सामान्य होतं. अनिकेतने वही हातात घेतली आणि खाली उतरला. बाहेर पाऊस सुरू झाला होता. पावसाचे थेंब अंगणात पडत होते आणि विहिरीत पाण्याचा मंद आवाज घुमत होता. त्या आवाजात त्याला एक अस्पष्ट आठवण ऐकू आली. एखाद्याच्या किंचाळण्याची, एखाद्याच्या धडपडण्याची. तो क्षणभर थबकला, पण लगेचच तो विचार त्याने झटकून टाकला. गावात आलो की मन जुन्या गोष्टी उकरून काढतच, तो स्वतःशीच म्हणाला. पण त्याला अजून ठाऊक नव्हतं की हे घर केवळ आठवणी जपून ठेवत नाही, ते त्यांना परत जगायला भाग पाडतं. आणि त्या रात्री सूर्यास्तानंतर आरसा झाकायची जुनी सूचना त्याच्या लक्षात नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी अनिकेत अंगणात उभा राहून विहिरीकडे पाहत होता. रात्रीचा पाऊस थांबला होता, पण लाल माती अजूनही ओलसर होती. विहिरीच्या कडेला शेवाळ वाढलेलं होतं आणि पाण्यावर हलकसं धुकं तरंगत होतं. त्याला कालचा अस्पष्ट आवाज आठवला, जणू कोणीतरी पाण्यात झगडतंय. तो क्षणभर विहिरीच्या तोंडाशी गेला आणि आत डोकावलं. पाणी काळसर दिसत होतं. स्वतःचं प्रतिबिंब त्यात हलत होतं, पण धुसर. कुलकर्ण्यांचा नातू ना तू? आवाज मागून आला. अनिकेत वळला. गावातील एक म्हातारी बाई उभी होती. अंगावर जुनी नऊवारी, केस पांढरे, डोळे मात्र चमकदार. तिचं नाव पार्वती काकू. हो, वाडा विकायचा आहे म्हणून परत आलोय, अनिकेत म्हणाला. ती काही क्षण विहिरीकडे पाहत राहिली, मग म्हणाली, विकायच्या आधी घरातलं सगळं नीट बघून घे. काही वस्तू घरात ठेवायच्या नसतात. अनिकेतला तिचं वाक्य थोडं विचित्र वाटलं. काय म्हणताय? ती थेट उत्तर देत नाही. तिची नजर माडीच्या खिडकीकडे गेली. आरसा अजूनही वर आहे का? अनिकेतचा श्वास हलका थांबला. हो, कापडाने झाकलेला होता. तिने हळूच मान हलवली. सूर्यास्तानंतर झाकायचा तो. तुझ्या आजोबांनी नियम पाळला नाही म्हणून त्रास वाढला. अनिकेतला नकळत हसू आलं. काय? कसला त्रास? पार्वती काकू त्याच्याकडे पाहत राहिली. लोककथा आहे इथली. विहिरीत बुडालेल्याचं प्रतिबिंब आरशात अडकतं. तो आरसा साधा नाही. गावातल्या जुन्या कातळ विहिरीचं पाणी त्यात मिसळलेलं आहे असे म्हणतात. अनिकेतच्या चेहऱ्यावर अविश्वास स्पष्ट दिसला. असं काही नसतं हो काकू, अंधश्रद्धा आहेत सगळ्या. असतं की नसतं ते तुला कळेलच, ती शांतपणे म्हणाली. पण आरशात जे दिसतं ते नेहमी तूच असशील असं नाही. ती वळली आणि तिथून निघून गेली. अनिकेत काही क्षण अंगणात उभा राहिला. त्याला स्वतःवरच राग आला होता. शहरात राहणारा, विज्ञानावर विश्वास ठेवणारा आणि गावातल्या लोककथांनी अस्वस्थ होतोय. त्याने डोकं हलवलं आणि घरात गेला. दुपारी त्याने पुन्हा माडीवर जाऊन वही उघडली. कागद ओलसर झाले होते, पण काही नोंदी स्पष्ट दिसत होत्या. आज तो पाण्यातून वर आला. तो माझ्यासारखाच दिसतो. मी त्याला ओळखतो, पण तो मला माफ करत नाही. अनिकेतच्या हाताला थरथर आली. तो पानं पलटू लागला. एका ठिकाणी अक्षर जरा जोरात कोरल्यासारखी दिसत होती. लिहिलं होतं की तो अपघात नव्हता. त्या दोन शब्दांनी त्याच्या डोक्यात काहीतरी हललं. विहिरीजवळचा पावसाळी दिवस, ढकलाढकली आणि पाण्यात पडलेली सावली. आठवण अजून पूर्ण स्पष्ट नव्हती, पण ती जवळ येत होती. तो उठून आरशासमोर उभा राहिला. दिवसाचा उजेड खोलीत येत होता. प्रतिबिंब स्वच्छ दिसत होतं. त्याने हात उचलला. प्रतिबिंबानेही हात उचलला. सगळं व्यवस्थित. तो हसला. पहा, काही नाहीये. पण त्याच्या हसण्याचा आवाज खोलीत विरला तेव्हा त्याला जाणवलं, आरशातील चेहऱ्याचं हसू एक सेकंद जास्त टिकून राहिलं होतं. अनिकेत थबकला. त्याने पुन्हा हात हलवला. यावेळी प्रतिबिंब अगदी तंतोतंत हललं. भास होतोय. तो पुटपुटला.
संध्याकाळ जवळ येत होती. घरात सावल्या वाढत होत्या. अनिकेत खाली उतरला, पण काही वेळाने त्याला अस्वस्थ वाटू लागलं. जणू माडीवरून कोणीतरी खाली पाहत होतं. तो पुन्हा वर गेला. आरसा तसाच होता, पण यावेळी काच थोडी धुसर दिसत होती. जणू आतून ओल जमा झालीये. अनिकेत जवळ गेला. त्याच्या प्रतिबिंबाच्या मागे क्षणभर त्याला विहिरीचा कडा दिसला. तो पटकन मागे वळला. माडीवर विहीर कशी दिसली? तो पुन्हा आरशात पाहू लागला. प्रतिबिंब सामान्य होतं, पण काचेच्या आत खोलवर जणू पाण्याखाली एखादी सावली हल्ल्यासारखी त्याला दिसली. त्याच्या छातीत थंड शिरशिरी आली. बाहेरून पार्वती काकूंचा आवाज ऐकू आला. सूर्य मावळतोय, आरसा झाक. अनिकेत काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याने कापड उचललं, पण आरसा झाकण्याआधीच त्याला काचेत स्वतःच्या मागे एक ओला लहानसा हात कडेला टेकलेला दिसला. आणि त्याला पहिल्यांदा स्पष्ट जाणवलं, ही केवळ लोककथा नव्हती. काहीतरी अजून जिवंत आहे. त्या रात्री अनिकेतने आरसा झाकला नाही. तो कापड हातात धरून काही क्षण उभा राहिला, पण काचेत दिसलेला ओला हात त्याच्या मनातून जात नव्हता. भास आहे, तो स्वतःला समजावत होता. तरीही त्याच्या पायांना हलता येत नव्हतं. शेवटी त्याने कापड बाजूला ठेवलं आणि खाली उतरला. रात्र पूर्णपणे पसरली होती. गावात फारसे दिवे नव्हते. वाड्याच्या अंगणात अंधार दाटून बसला होता. विहिरीजवळून पाण्याचा मंद आवाज येत होता. पावसाचे थेंब की काहीतरी वेगळं हे ओळखता येत नव्हतं. अनिकेतने वही पुन्हा उघडली. आजोबांची अक्षरं अधूनमधून विस्कटलेली होती. जणू लिहिताना हात थरथरला होता. तो आज जास्त वेळ राहिला. मी डोळे मिटले की तो जवळ येतो. त्याच्या केसांमधून पाणी टपकतं. अनिकेतच्या पोटात थंड गोळा उठला. त्याच्या डोक्यातली आठवण आता धुसर नव्हती. ती हळूहळू आकार घेत होती. पावसाळ्यातला तो दिवस. तो आणि त्याचा चुलत भाऊ अमोल विहिरीजवळ खेळत होते. ढकलाढकली, हसणं, चिडवणं. अमोलने त्याला ढकललं. अनिकेत चिडला. त्याने परत त्याला ढकललं. जोरात. अमोलचा पाय घसरला. तो विहिरीच्या कडेला आपटला आणि खाली गेला. पाण्यात पडल्याचा आवाज अजूनही त्याच्या कानात घुमत होता. अनिकेत, अमोलने ओरडलं होतं. तो क्षणभर थांबला. त्याच्या हातात विहिरीच्या कडेला ठेवलेली दोरी होती. तो ती फेकू शकला असता, पण तो घाबरला, मागे सरकला आणि पळून गेला. गावात सांगितलं गेलं अपघात. विहीर खोल होती, पाणी गढूळ, मुलगा सापडला नाही. अनिकेतने कधीही कबूल केलं नाही की तो तिथे होता. त्याने वही बंद केली. त्याचा श्वास वेगाने चालू होता. माडीवरून एक हलकासा आवाज आला. तो सावकाश वर गेला. आरसा अजूनही उघडाच होता. काच धुसर दिसत होती. जणू आतून ओल जमा झाली होती. अनिकेत आरशासमोर उभा राहिला. त्याचं प्रतिबिंब दिसलं. मग हळूहळू त्याच्या मागे अंधारातून एक आकृती उभी राहिली. लहान बारीक केस कपाळाला चिकटलेले, डोळे मोठे. अनिकेतच्या घशातून आवाज निघाला नाही. तो वळला. खोली रिकामी होती. त्याने पुन्हा आरशात पाहिलं. मुलगा तिथेच होता. यावेळी तो स्पष्ट दिसत होता. त्याच्या कपड्यातून पाणी गळत होते. पाण्याचे थेंब काचेच्या आतून खाली सरकत होते. पण खोलीत जमीन कोरडी होती. मुलाने मान तिरकी केली. अनिकेतला वाटलं तो काहीतरी बोलेल, पण आवाज आला तो विहिरीकडून. एक मंद, दाबलेला श्वास. जणू कोणीतरी पाण्याखाली झगडतंय. अनिकेत मागे सरकला. त्याच्या पाठीला थंड भिंत लागली. आरशात मुलगा आता जवळ आला होता. इतका जवळ की त्याचे ओले बोट काचेच्या आतून पुढे सरकत असल्यासारखे वाटत होते. मी लहान होतो. अनिकेत पुटपुटला. मी घाबरलो होतो. मुलाच्या चेहऱ्यावर भाव बदलले नाहीत. फक्त त्याच्या डोळ्यात एक स्थिर, शांत राग होता. काचेवर अचानक ओलसर रेघ उमटली. ती रेघ शब्द बनली. दार उघड. अनिकेतचा मेंदू क्षणभर शून्य झाला. हे शब्द त्याने आधी कुठेतरी वाचले होते, वहीत की त्याच्या स्मृतीत.
त्याने धडपडत कापड उचललं आणि आरशावर टाकलं. काच झाकली गेली. पण कापडाच्या पलीकडेही त्याला हलकासा ओलसरपणा जाणवत राहिला. त्या रात्री तो खाली झोपला नाही. तो अंगणात गेला. विहिरीच्या कडेला उभा राहिला. पाण्यात डोकावलं. पाण्यावर त्याचं प्रतिबिंब दिसलं. पण त्या प्रतिबिंबाच्या मागे एक दुसरा चेहरा होता. ओला, शांत आणि डोळे न मिचकावणारा. सकाळी अनिकेतचा चेहरा फिकट दिसत होता. त्याने रात्री डोळा लावला नव्हता. अंगणातला पाऊस थांबला होता. पण विहिरीच्या कडेला अजूनही ओल साचलेली होती. तो तिथे बराच वेळ उभा राहिला. काल पाण्यात दिसलेला चेहरा त्याच्या मनातून जात नव्हता. दुपारी पार्वती काकू पुन्हा आल्या. रात्री झोप लागली का रे? त्यांनी विचारलं. अनिकेतने थेट उत्तर दिलं नाही. काकू, अमूल आठवतोय का तुम्हाला? त्या थबकल्या. काही क्षण त्यांचं मौन जड झालं. आठवतो, त्या म्हणाल्या. गावातला सगळ्यांचा लाडका. विहिरीत पडला, पण सापडला नाही. कुठे गेला काय माहिती. अनिकेतचा आवाज कापला. सगळे म्हणतात अपघात. पार्वती काकूंनी त्याच्याकडे निरखून पाहिलं. सगळे म्हणाले तेच खरं असतं असं नाहीये. त्या अंगणातल्या विहिरीकडे पाहू लागल्या. त्या दिवशी पाऊस होता. विहीर भरलेली आणि कोणीतरी तिथून धावत गेल्याचं काही जणांनी पाहिलं होतं. अनिकेतचा श्वास अडकला. तुझ्या आजोबांना शंका आली होती, त्या पुढे म्हणाल्या. म्हणून त्यांनी आरसा आणला. म्हणाले जे पाण्यात हरवलं ते प्रतिबिंबात दिसेल. सुरुवातीला त्यांना स्वतःचं प्रतिबिंब वेगळं दिसू लागलं. मग एक दिवस त्यांनी मला सांगितलं, तो मुलगा परत येतोय. अनिकेत काहीच बोलू शकला नाही. आरसा झाकायला सांगितलं होतं त्यांनी, पार्वती काकू म्हणाल्या. पण शेवटी त्यांनीच नियम मोडला, कारण त्यांना सत्य बघायचं होतं. एवढं बोलून पार्वती काकू निघून गेल्या. घरात परतल्यावर अनिकेतने वही पुन्हा उघडली. शेवटच्या पानांवर आजोबांची अक्षरं अधिक विस्कटलेली होती. काही असंबंध आणि तुटक ओळी होत्या त्या अशा. तो त्याला शोधतोय. माझा नाही, त्याचा. प्रतिबिंब देणं भाग आहे, वगैरे वगैरे. अनिकेतच्या अंगावर काटा आला. प्रतिबिंब देणं भाग आहे या वाक्याचा अर्थ काय? संध्याकाळ जवळ येत होती. सूर्य झाडांच्या मागे हरवत होता. घरात सावल्या वाढत होत्या आणि अनिकेत हळूहळू माडीवरती गेला. आरसा अजूनही कापडाखाली होता. त्याने कापड हळूच दूर केलं. काच थंड होती. त्याला त्याचं प्रतिबिंब दिसलं. मग त्याच्या डोळ्यांसमोर प्रतिबिंब बदलायला लागलं. त्याच्या जागी विहिरीची कडा दिसू लागली. लाल माती, पावसाचे थेंब आणि लहान हात कडेला धरून वर येण्याचा प्रयत्न करत होते. अनिकेत, आवाज आला. तो आरशातून आला. त्याने मागे सरकायचा प्रयत्न केला, पण पाय जड झाले. आरशात मुलगा स्पष्ट दिसत होता. त्याचे डोळे आता रिकामे नव्हते. त्यात अपेक्षा होती. मी घाबरलो होतो, अनिकेत पुटपुटला. मी पण, तो मुलगा म्हणाला. तो आवाज आरशातून बाहेर आला. काच हलकेच थरथरली. अनिकेतने हात पुढे केला. असं का? त्यालाच कळालं नाही. मुलाचं उलसर बोट त्याच्या बोटांना भिडलं. क्षणभर त्याला थंड पाणी अंगावर ओघळल्यासारखं वाटलं आणि मग आरशातला अनिकेत मागे गेला. खऱ्या खोलीत उभा असलेला अनिकेत पुढे ओढला गेला. त्याला वाटलं जणू काच पाण्यासारखी झालीय. त्याच्या कानात पाण्याखालचा आवाज घुमू लागला. त्याने किंचाळायचा प्रयत्न केला, पण आवाज बाहेर आला नाही. क्षणात सगळं शांत झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पार्वती काकू वाड्यात आल्या. घराचं दार अर्धवट उघडं होतं. माडीवर आरसा भिंतीला टेकलेला होता. वही जमिनीवर पडलेली होती. अनिकेत कुठेच दिसत नव्हता. पार्वती काकूंनी आरशाकडे पाहिलं. काचेत एक चेहरा दिसत होता. ओला, शांत, आणि यावेळी तो एकटा नव्हता. त्याच्या मागे आणखीन एक सावली उभी होती.